नमस्कार मित्रांनो, मी सागर कदम परत एकदा स्वागत करतो तुमच्या आमच्या युट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. तर गाईज आज आम्ही चाललोय ते म्हणजे ऋतुच्या माहेरी म्हणजे माझ्या सासरी. सो आज आपण तिकडेच काहीतरी नवीन ब्लॉग बनवू. सो चला. तर आज मम्मीने पावभाजी बनवायचा बेत केलाय, तर चला आपण बनवूया पावभाजी मम्मी सोबत. आपण गॅसवर टोप ठेवला, तेल टाकायचं. त्याच्यानंतर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, थोडासा हिंग टाकायचं. हिंग कशाला चांगला असतो, पचनाला चांगला असतो. नंतर आपण जिरं मोहरी काय टाकायचं, आलं लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट जरा तेलात परतून घ्यायचं. मग आपण काय टाकायचं, आता कांदा टाकायचा. अंदाजानुसार जेवढं हे असेल त्या अंदाजानुसार आपण टाकायचं. हे गुलाबी रंग आला की नंतर मग टोमॅटो टाकायचंय आपल्याला. अजून गुलाबी रंग आलेला नाही त्याच्यात. आणि थोडस मीठ टाकायचं. त्याच्यामुळे लवकर ते हे होत, गुलाबी रंग येतो. काय टाकला, कढीपत्ता टाकला. अजून याला गुलाबी रंग आलेला नाही. थोडस मला वाटतं तेल ऍड करायला लागेल, तेल टाकायला लागेल. छान असं परतून घ्यायचं गुलाबी रंग येईपर्यंत. गुलाबी रंग हळूहळू यायला लागला. ठरलेला बेत आहे पावभाजीचा. ती माझी फरमाईश होती ऍक्च्युली. मी मम्मीला सांगितलं मी येते, सो आपण पावभाजी बनवूया, कारण पावभाजी आमच्या सगळ्यांची फेवरेट आहे. परतून घ्यायचा टोमॅटो आणि कांदा. त्याच्यानंतर आपण हे सगळे मसाले टाकले. ओके. पावभाजी मसाला, लाल मसाला. हे मसाल्यामध्ये कुठला कुठला मसाला घेतो? पावभाजी मसाला आणि लाल मसाला. कलर येण्यासाठी. कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पण यूज करू शकतो ना. पावभाजी मसाला आणि हे सगळं मिक्स करायचं. झाकण ठेवायचं. मटार आणि बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. मसाल्याचा मस्त सुवास येतोय आपल्याला, म्हणजे कळतंय की आता पावभाजी बनते घरात. आजूबाजूला पण कळतंय आता आपण घरी पावभाजी आहे. हो, मटर आणि बटाटा स्मॅश केलेला ऍड करतोय. आता आपल्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं. आपल्याला मीठ किती आहे
त्याच्यानुसार टाकायचं. कोथिंबीर पेरायची आहे. आता आपण बटर टाकू. बटर मुळे एकदम अशी मस्त टेस्ट येते ना. थोडस परतून घेऊ. आपण याच्यामध्ये चीज पण टाकू शकतो ना. हो. मस्त वास येतो. मस्त सुवास येतोय पावभाजीचा. मला खूप भूक लागली आता. जवळजवळ आता पुन्हा झाकण तयार झालेली आहे आपली पावभाजी. बंद करायचा नाही, कमी करायचं. हो, स्लो ठेवायचा गॅस. स्लो मध्ये ठेवायचा. नाही तर खायला लागते ना पातेल्याला. बटर लावून पाव गरम करते. छान एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर आपली पावभाजी आता रेडी होते ऑलमोस्ट. आणि खूप दिवसांनी मम्मीच्या हातची पावभाजी खाणार आहे मी. तर एकदम एक्साइटेड आहे खाण्यासाठी आणि ऑलरेडी भूक लागलेली आहे मला. आणि मम्मी तुला कसं वाटतंय? मला छान वाटतंय. आज सगळे तुम्ही जमलेला आहात आणि पावभाजी खाणार सगळे मिळून. मग या पावभाजी खायला. आज पावभाजीचा बेत आहे आमचा. तर काय बोलायचं तुम्हाला? पावभाजी आमच्याकडे स्पेशल डिश असते आणि ती बनली की आम्ही खुश असतो. आमची आवडती डिश आहे आणि मम्मी छान मम्मी मस्तच बनवते. त्याच्यामुळे आज आमचं एक मस्त पैकी दुपारचं हे जे जेवण डिनर हे लंच लंच मस्त पैकी आज आम्ही एन्जॉय त्यांना आवडली आहे पावभाजी. मस्त आहे. सागर मस्त मी बनवलेली. हो मग मी मम्मीचेच टिप्स फॉलो करते. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा. आणि आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.